शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत गहू RK 55च्या प्लॉटमध्ये. आणि इथं जो गहू आहे तो आहे RK 55 आणि त्याची काढणी पण इथं सुरुवात केली आहे हार्वेस्टरने. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नॅचरल आहे. या गव्हाला आपण RK 55ला 60 किलो एकरी बियाणं टाकलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 किलो टाकून घनजीवामृत आपण याला दिलेलं आहे. साधारणतः 2 वेळेस 200 किलो, पेरताना 200 किलो घनजीवामृत, एका महिन्यानी परत 200 किलो घनजीवामृत पाणी देते वेळेस, तिसरं पाणी देते वेळेस, पाणी देते वेळेस. आणि फवारण्यामध्ये आपण जीवामृतच्या 4 फवारण्या केल्या आहेत. 4 फवारण्या जीवामृतच्या उगवणीनंतर 25 दिवसांनी पहिली, तिथून 10-10 दिवसांना अशा प्रकारे 4 दिल्या आहेत. आणि आपला जो गहू आहे RK 55 हा इथं काढणी झालेला आहे आणि थोडीफार राहिली ते आता चालू आहे. तर हे एक क्षेत्र जे आहे, हे क्षेत्र आहे आता इथं आपण अर्धा एकर क्षेत्र इथं टाकलेलं आहे. आणि या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे हा पोळी खाण्यासाठी एकदम नरम असते, पचायलाही चांगल्या प्रकारे असते. आणि विशेष म्हणजे नॅचरल असल्यामुळं, विषमुक्त असल्यामुळं आपल्या शरीरावर कुठलाही धोका किंवा साईड इफेक्ट होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो गहू आहे हा उत्पादनाला चांगला आहे. कारण या गव्हाचं वैशिष्ट्य कसं आहे, उत्पादन जे आहे हे 1 एकरमध्ये 25 क्विंटलपासून 40-42 क्विंटलपर्यंत उत्पादन देते. आणि विशेष म्हणजे या गव्हाचं सर्वात महत्त्वाचं ओंबी आहे. ही ओंबी आपल्याला मीडियम साईजची येते. परंतु याचं बियाणं जे आहे ते एकरी 60 किलो 70 किलो आपण टाकू शकतो, जमिनीचं वातावरण पाहून, म्हणजे जमिनीची प्रत पाहून. आता ही मध्यम जमीन आहे, तर इथं आपण साधारणतः इथं अर्ध्या एकरमध्येच आपण इथं 30 किलो टाकलेलं आहे. तसं इथं 35 ते 40 किलो पाहिजे होता, पण आपण इथं जो टाकला आहे तो टाकला आहे इथं साधारणतः 30 किलो. आणि इथं पाहिजेच होता थोडंसं जास्त. तर अशा प्रकारे गहू आपला इथं अर्ध्या एकरमध्ये काढणी झालेला आहे. आणि इथं नाही म्हटलं तरी आपल्याला इथं चांगल्या प्रकारे इथं उत्पादन जे आहे, तर इथं उत्पादन आपल्याला अर्ध्या एकरमध्ये RK 55चं साधारणतः इथं 20 क्विंटलच्या जवळपास उत्पादन इथं होऊन जाईल आपल्याला. आणि हे क्षेत्र जर आपलं जास्त असतं तर आपल्याला एकरी 40, 42, 45पर्यंत गेला असता. तर एकदम चांगल्या प्रकारे उत्पादन इथं निघालेलं आहे गहू RK 55चं, नॅचरल, विषमुक्त. आणि आता हा आपल्याला 2 दिवस वाळू घालून त्याच्यानंतर आपण चाळणी करून आणि घरी घेऊन जायचं. तर अशा प्रकारे आपलं इथं नियोजन परिपूर्ण हार्वेस्टरनं काढणी झालेली आहे. गहू RK 55ची बिना रासायनिक गहू, कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वगैरे न टाकता विषमुक्त बनवलेला गहू RK 55, फक्त जीवामृत 10% अर्कावर उत्पादित केलेला गहू घनजीवामृत खतामध्ये दिलेला आहे. म्हणजे रासायनिक खत न देता फक्त घनजीवामृत शेणापासून बनवलेलं आहे. तर घनजीवामृत बनवण्यासाठी आपण इथं 200 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन, 1 किलो बांधावरची माती अशा प्रकारे उत्पादित केलं आहे. आणि बघू शकता आपण इथं चांगल्या प्रकारे इथं कुठं एखादी ओंबी हिरवी होती ते पण इथं आपण वाळू घालायचं आहे आपल्याला. त्यामुळे हे हिरव्या ओंब्या आहेत किंवा दाणे आहेत ते पण आपल्याला इथं या दाण्याचं वाळल्यानंतर उत्पादन थोडंसं बारीक दाणे होईल, घट होईल. परंतु 2 ते 3 दिवस आपल्याला इथं उन्हामध्ये कडक आता वाळू घालायचा आहे. आणि सध्या सूर्यप्रकाश जो आहे हा कडक स्वच्छ वातावरण आहे. दिवसा भरपूर ऊन आहे 38 डिग्री आणि रात्रीला भरपूर थंडी आहे. तर अशा प्रकारे आता इथं वाळवणं पण आपण इथं चालू केलेलं आहे गव्हाला. आणि ताबडतोब आपल्याला इथं वाळवायचं आहे 3 दिवस. नंतर आपल्याला हा घरी नेऊन फिल्टर करून नंतर मग आपण इथं पोत्यामध्ये भरून ठेवायचा आहे.